नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। जळगावात हिट अँड रनचा थरार, भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, 4 जण जखमी। मेहरुण परिसरातील मंगलपुरी गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली। या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 18 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या 4 महिला जखमी झाल्या आहेत। विशेष म्हणजे एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत। MIDC पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते। दरम्यान जमावाने कार चालकाला चांगला चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते। शोभा रमेश पाटील, वय 60 वर्ष, राहणार साई प्रसाद कॉलनी, मंगलपुरी, मेहरुण असे मृत महिलेचे नाव आहे। त्यांच्या पश्चात दिव्यांग पती, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे। जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असल्याने मंगलपुरी भागात आज गुरुवारी 18 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या, तर एक महिला रस्त्यावरून जात होती। त्याच वेळी सायंकाळी 6:30 वाजता रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार MH05 AS 0574 रस्त्याने भरधाव कार आली। कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभे असलेल्या या महिलांना धडक देत उडवले। ही धडक इतकी भीषण होती की त्यात दूध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन, वय 48, जयश्री जगदीश राऊत, वय 30, सुमनबाई साहेबराव पाटील, वय 65, अर्चना पाटील, वय 40 या जखमी झाल्या, तर 2 लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागला। या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होऊन त्यांनी तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। जखमी महिलांपैकी एकीचे पती प्रकाश महाजन यांनी जखमींना अपघातग्रस्त कारमध्येच टाकून शस्त्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले। तेथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान या अपघातातील कारचा चालक पवन कैलास पाटील, वय 25, राहणार सप्तशृंगी कॉलनी, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे। अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला। त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या MIDC पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। कारचा चालक रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या घटनेमुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमधील रामेश्वर कॉलनी, मेहरुण परिसरात आज सायंकाळी 6:15च्या सुमारास एक अपघात घडलेला आहे। त्यातील जो वाहन वापरलेलं होतं, वाहन होतं होंडा सिटी कार, तिचा नंबर होता MH05 AS 0574। त्यावरील चालक पवन कैलास पाटील, वय 25 वर्ष, हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याच्याकडून एक्सिलेटर गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। सदर अपघातामध्ये सुरुवातीला 3 महिला जखमी झाल्या। त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील, वय 65 वर्ष, या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मयत झालेली आहे। सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील, याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला पब्लिकने त्या ठिकाणी थांबून जो चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती, त्या गाडीमध्ये जे जखमी झाले होते त्यांना बसवलं। त्यांना ज्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून हॉस्पिटलाइज केलेलं होतं। मुलाचं बॅकग्राऊंड काही सर? जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि 25 वर्ष वयाचा आहे। तो देखील रामेश्वर कॉलनीमध्ये त्याच एरियात राहणारा मुलगा आहे। बाकीच्या महिला जखमी झाल्या त्यांची त्यांना किरकोळ जखमा आहेत। त्यातील एक महिलेला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे। बाकीच्या 2 महिलांवर उपचार सुरू आहे। त्याला हिट अँड रन म्हटलं जाईल सर? हिट अँड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे। हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात देण्यात आला। जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं।